सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक शीतल तेलीउगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिकेच्या पोषण पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। सदर उद्घाटनाप्रसंगी आयुक्त शीतल तेलीउगले यांनी पोषण पुनर्वसन केंद्रावर दाखल कुपोषित बालक आणि त्यांच्या माता यांच्याशी संवाद साधून बाळाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले। 21व्या शतकात असूनही बालकांमध्ये कुपोषण ही अतिशय गंभीर समस्या आहे। एकूण होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये सुमारे 33% बालके कुपोषित असतात। ही समस्या ग्रामीण भागामध्ये जरी असली तरी शहरी भागामध्ये सुद्धा याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले। या अनुषंगाने सोलापूर शहरातील सर्व 0 ते 5 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून यामध्ये 41 अतिकुपोषित आणि 604 कुपोषित बालके आढळली। सोलापूर शहरातील कुपोषित बालकांची संख्या लक्षात घेता सदर कुपोषित बालकांचा पुन्हा आरोग्य बनवण्यासाठी महानगरपालिकेने पोषण पुनर्वसन केंद्र डफरीन चौक येथे प्रारंभ केले आहे। यामध्ये 0 ते 5 वयोगटातील बालकांना दाखल केले जाते। बालकांच्या दृष्टीने अतिशय सुंदर असे वातावरण तेथे निर्माण केले आहे। त्यांना 14 दिवस मोफत सकस आहार, स्वच्छता, घरच्या घरी उपलब्ध पदार्थातून पोषण आहार बनवण्याचे प्रशिक्षण तसेच आवश्यकतेनुसार औषधोपचार देण्यात येत आहेत। बालकांच्या मातांना निवासी भत्ता देण्यात येणार आहे। आज पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये 14 बालके दाखल झाली आहेत। त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी सर्व सोयींनी युक्त असा स्टाफ आणि त्या ठिकाणी लहान पोषक आहार त्याबरोबर मुलांसाठी खेळणी, टीव्ही आदी सोयी करण्यात आल्या आहेत। महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर शिरशेट्टी त्यांचे सहकारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले। यावेळी बालरोगतज्ञ डॉक्टर कोरे, डॉक्टर चाफळकर, डॉक्टर वाळवेकर, डॉक्टर आतिश बोराडे तसेच शहरामधील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, नागरी आरोग्य केंद्राकडील वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ तसेच आशाताई उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।